नमस्कार मित्रांनो. एमएसएमई जे आहे, छोटे जे उद्योजक आहे, मीडियम स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेस, त्यांच्यासाठी काही क्रिटिकल थिंकिंग एक मिनी वर्कशॉप चांदा 5-10 मिनिटाचं मी तयार केलेलं आहे. त्यावरती आपण विचार मंथन करू. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे विचार मंथन आणि त्यातनं आपल्याला आपल्या एमएसएमईला कसं पुढे न्यायचं. मित्रांनो, लॅक ऑफ कॅपिटल म्हणजे आपल्या एमएसएमईला भांडवल नाही, हा खरा रिअल प्रॉब्लेम आहे का? जसं मी हेडिंग दिलेलं आहे की क्रिटिकल थिंकिंग करायचं आहे, की आपल्याकडे कॅपिटल नाही हा खरंच प्रॉब्लेम आहे का? आणि तो जर प्रॉब्लेम असता तर एमएसएमईला लोन मिळतं, फंड मिळतात, तरी त्या का फेल होतात? तर रिअल प्रॉब्लेम हा कॅपिटलचा नाही, तर रिअल प्रॉब्लेम हा मिसयूज ऑफ फंड आहे, पुअर प्लॅनिंग आहे, इमोशनल स्पेंडिंग आहे. मिसयूज ऑफ फंड म्हणजे एका गोष्टीसाठी मिळालेले पैसे दुसरीकडे वापरणं. याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे विजय मल्ल्या. विजय मल्ल्याचा जो काही सुरुवातीचे 2-3 बिझनेस होते ते अगदी प्रॉफिटमध्ये होते. त्यांनी इकडचे पैसे दुसरीकडे वापरले. वेगवेगळे जे काही टुरिस्ट स्पॉट आहे तिथे फार्म हाऊस घेतले आणि फंडचं डायव्हर्जन केलं, मिसयूज ऑफ फंड केला, पुअर प्लॅनिंग झालं, इमोशनल स्पेंडिंग झालं. तर रिअल प्रॉब्लेम हा कॅपिटलची कमतरता नाहीये, तर मिसयूज ऑफ फंड आहे, पुअर प्लॅनिंग आहे, इमोशनल स्पेंडिंग आहे. इमोशनल स्पेंडिंग म्हणजे व्यवसायातले पैसे दुसरीकडे वापरणे, घर खर्चासाठी वापरणे, मुलांच्या शिक्षणासाठी वापरणे, मुलामुलींच्या लग्नासाठी वापरणे. तर हे इमोशनल स्पेंडिंग हे सुद्धा खरं कारण आहे. तर याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग असं आहे की पैसा भरपूर आहे, एमएसएमईला लोन मिळतं, भांडवल मिळतं, परंतु हे सगळं जे काही आहे मिसयूज ऑफ फंड, पुअर प्लॅनिंग, इमोशनल स्पेंडिंग यामुळे प्रॉब्लेम येतात. तर आपल्याला तो माइंडसेट शिफ्ट करायचा आहे. कॅपिटल डिसिप्लिन इज मोर क्रिटिकल दॅन अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटी भरपूर आहे फंडची, परंतु डिसिप्लिन आपल्याला नाही, म्हणून हा माइंडसेट आपल्याला डिसिप्लिनचा तयार करायचा आहे. दुसरं जे आहे ग्रोथ विदाउट स्केलेबिलिटी. व्हाय डू एमएसएमई ग्रो इन सेल्स बट नॉट इन प्रॉफिट? मित्रांनो, जे काही छोटे उद्योजक आहे त्यांचा सेल वाढतोय, परंतु कागदावरती प्रॉफिट दिसत नाही. व्हॉल्यूम करताय, सेलचा व्हॉल्यूम करताय, परंतु तो बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे का, त्याचं प्रॉफिटचं मार्जिन किती आहे हे कधीही कोणी लक्ष देत नाही. आणि सिस्टीम अपग्रेड नाही, आपल्याकडे एसओपी नाही, एचआर मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. तर सेल्स वाढवणं हे आपलं टार्गेट न ठेवता प्रॉफिट वाढवणं हे टार्गेट असायला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे सिस्टीम अपग्रेड करायला पाहिजे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पाहिजे, एचआर मध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे. तर त्याला सोल्युशन असं आहे की अडॉप्ट ऑटोमेशन, बिल्ड रिपीटेबल सिस्टीम. रिपीटेबल ज्या सिस्टीम आहे त्या तुम्हाला ऑटोमेट करायच्या आहे. तर ग्रोथ विदाउट स्केलेबिलिटी म्हणजे तुमचा नुसता टर्नओव्हर वाढून उपयोग नाही, तर प्रॉफिट सुद्धा वाढतो की नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात महत्वाचं आहे प्रॉफिट आणि कॅश फ्लो. अनेक लोकांना बिझनेसमध्ये प्रॉफिट दिसतो, परंतु बँक अकाउंटमध्ये पैसेच नसतात, कॅश इन हँडच नसते. बिझनेसमध्ये प्रॉफिट तर आहे, तर हे कसं होतं? तर बिझनेस प्रॉफिटमध्ये असून सुद्धा तो बँकरप्ट होतो, लोकांचे देणी द्यायला त्याच्याकडे पैसे नसतात. तर कॅश ही जी लॉक होते ती सर्वात महत्वाची लॉक होते तुमची इन्व्हेंटरीमध्ये आणि रिसिव्हेबल मध्ये. तुमची जी काही तुम्ही सेल केला तर सेल मायनस परचेस प्रॉफिट दिसतो तुम्हाला, परंतु सेल केलेली जी काही गोष्ट आहे ती येण्यामध्ये अडकते आणि ते येणं वर्षानुवर्ष, महिनोन्महिने येत नाही आणि तुम्ही मग कॅशचं शॉर्टेज तुम्हाला पडतं. तर हे याला सोल्युशन असं आहे की तुमचं जे काही वर्किंग कॅपिटल आहे आणि कॅश फ्लो आहे तो तुम्हाला रेग्युलरली मॉनिटर करायचा आहे. आपल्याला नुसता प्रॉफिट कमवायचा नाही, तर त्याचं रूपांतर कंटिन्युअस कॅश फ्लो मध्ये झालं पाहिजे. कॅश फ्लो जे काही सर्कल आहे ते कंटिन्यू चाललं पाहिजे. तर हे प्रॉफिट आणि कॅश फ्लो याच्यामधला जो काही गोंधळ आहे यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. नंतर
आपले जे बरेच डिसिजन असतात ते इमोशनल असतात. MSME हे जुन्या काही त्यांच्या हॅबिटला चिटकलेले असतात. फिअर ऑफ चेंज म्हणजे बदलाला तयार नसतात. स्वतःवरती ओव्हर कॉन्फिडन्स असतो. नंतर लर्निंग होत नाही. आपल्या पियर जे आहे म्हणजे आपल्यासारखेच जे काही आपले कॉम्पिटिटर आहे त्यांच्याकडनं आपल्याला काय शिकायचं आहे. तर हे सगळं जे आहे फिअर ऑफ चेंज, ओव्हर कॉन्फिडन्स आणि इमोशनल बिझनेस डिसिजन याला आपण चिटकून बसतो, बदलाला तयार होत नाही. तर आपल्याला ओनरकडनं सीईओ कडे आपल्याला जायचं आहे. म्हणजे स्वतः करण्याऐवजी आपल्याला सीईओ म्हणून काम करायचं आहे आणि लोकांना काम डेलिगेट करायचं आहे, काम करून घ्यायचं आहे. उद्योजकाचं काम हे आहे की स्वतः काम न करता लोकांकडनं काम करून घेणं. तर इमोशनली आपण प्रत्येक गोष्टीमध्ये न अडकता आपण काही गोष्टी डेलिगेट करायला पाहिजे, टीम बिल्डिंग करायला पाहिजे आणि त्यासाठी जे काही बदल आवश्यक आहे ते सुद्धा करायला पाहिजे. डिजिटल लिटरसी आपल्याकडे आता हे जे काही युग आहे ते सगळं डिजिटल युग आहे. परंतु तुमच्या MSME मध्ये, तुमच्या छोट्या उद्योगामध्ये डिजिटलचा वापर होत आहे का? तर लो कॉस्ट जे काही टेक आहे, अनेक उद्योजक म्हणतात की आमच्याकडे डिजिटलसाठी किंवा डिजिटल आम्हाला सगळं करायचं आहे परंतु त्याच्यासाठी पैसे नाही. परंतु असे खूप सारे कमी कॉस्ट मधले डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे ज्यामुळे आपण आपली जी काही छोटी संस्था आहे, छोटा उद्योग आहे तो डिजिटली करू शकतो. तर डिजिटल इलिटरसी पासून आपल्याला बाजूला जाऊन डिजिटल सगळ्या सिस्टीम आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आणायच्या आहेत. नंतरचं जे आहे की कंप्लायन्स जो पार्ट आहे छोट्या उद्योगांना तो बर्डन आहे की ब्लाइंड स्पॉट आहे. कारण कंप्लायन्स हा फार महत्वाचा आहे आणि कंप्लायन्स मध्ये आपण ओव्हर बर्डन झालेलो आहे आणि त्यासाठी आपण व्यवस्थित लक्ष देत नाही. तर कंप्लायन्स टूल जे वेगवेगळे आहे ते सुद्धा MSME साठी उपलब्ध आहे. सिंपल व्हिडिओ आजकाल सगळे युट्यूबवरती उपलब्ध आहे. चेकलिस्ट आहे, हेल्पलाईन्स आहे. अशा सगळ्या जे काही कंप्लायन्सेससाठी आपल्याला करावं लागतं ते करणं महत्वाचं आहे. शेवटी कंप्लायन्स जरी तुम्ही तुमच्या कन्सल्टंटकडे दिले परंतु त्यांना जर रेग्युलरली डाटा जात नसेल तर तो कंप्लायन्स वेळेवर होत नाही. तर कंप्लायन्सचं बर्डन थोडंसं कमी केलं पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वेळोवेळी आपल्या कन्सल्टंटला, आपल्या सीएला माहिती गेली पाहिजे आणि ती कंप्लायन्सची एक सिस्टीम तुमच्या MSME मध्ये तयार केली गेली पाहिजे. नंतर कॉस्ट ऑफ पुअर डिसिजन, तुमचे जे काही पुअर डिसिजन आहे त्याच्यामध्ये अनेक तुम्हाला कॉस्ट इन्कर्ड होत असते. म्हणजे मार्केटमध्ये लॉस होतो. तुमचे जे काही प्राइसिंग आहे, एक्सपान्शन आहे, हायरिंग स्किल आहे याच्यामध्ये जर सातत्य नसेल तर तुम्हाला पुअर डिसिजन मेकर म्हणून तुमचे अनेक लॉस होऊ शकतात. तर डिसिजन मेकिंगसाठी जे काही आपल्याला डाटा उपलब्ध आहे तो सगळा आपल्याला वीकली रिव्ह्यू मधनं, कोच लेड डिस्कशन मधनं हे आपल्याला मिळू शकतात. म्हणजे डिसिजन घेण्यासाठी जो काही डाटा आहे तो आपल्याला अगदी त्वरित उपलब्ध झाला पाहिजे असं त्या डाटाचं मेंटेन पाहिजे. मग तो डाटा आपल्याला आपल्या प्रोडक्टची प्राइस कमी जास्त करायची याच्यासाठी उपलब्ध होतो. आपल्या उद्योगाचं एक्सपान्शन करायचं आहे की नाही करायचं याच्यासाठी आपल्याला तो उपयोगी होतो. आपल्या MSME मध्ये काही स्किल्ड लोक हायर करायचे आहे, त्याचा मोमेंटम चालू ठेवायचा आहे का, तर त्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. तुमचं डिसिजन मेकिंग हे स्मार्ट असायला पाहिजे, टाइमली असायला पाहिजे. जसं म्हणतात ना की वेळेवर जर निर्णय घेतला तर तो वेळेच्या पुढे निघून जातो आणि जो थांबला निर्णय घेण्यासाठी तो बाजूला पडतो. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जो पटकन डिसिजन घेतो तो पुढे जातो आणि डिसिजन डिले झाला की त्याला कॉस्ट आहे. मग बाकीच्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही बाहेर पडतात. तर डिसिजन मेकिंग हे महत्वाचं आहे. वेळेत डिसिजन मेकिंग, स्मार्ट डिसिजन मेकिंग, त्या डिसिजन मेकिंगसाठी लागणारा डाटा आपल्याकडे उपलब्ध असायला हवा. फ्रॉम वन मॅन शो टू स्केलेबल एंटरप्राइज, छोटे उद्योजक अनेक जे आहे ते वन मॅन शो म्हणून आपला बिझनेस चालवतात आणि वन पर्सन जो आहे तो बिझनेस सर्वाइव्ह करू शकत नाही.
वन इलनेस, वन क्रिसिस आणि मग ती कॉलॅप्स होते. म्हणजे एकट्या माणसाला जर काही प्रॉब्लेम आला तर क्रिसिस तयार होते. त्याला आपल्याला एक एसओपी डेव्हलप करायची आहे, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो. टीमचं ट्रेनिंग करायचं आहे, सक्सेशन प्लॅनिंग करायचं आहे. समजा मी स्वतः प्रोप्रायटरशिप बिझनेस चालवतो, परंतु मला जर 15 दिवस, महिनाभर जर माझ्या बिझनेससाठी वेळ देता येत नसेल, काही कारणामुळे मी आजारी पडलो किंवा मला कुठे बाहेर जायचं आहे, तर आपल्याकडे टीम तयार केली गेली पाहिजे, सक्सेशनचं प्लॅनिंग पाहिजे. आणि मी समजा जर महिनाभर माझ्या उद्योगासाठी वेळ दिला नाही, तर तो उद्योग आहे तसाच चालू ठेवण्यासाठी मला काय करता येईल, तर ते वन मॅन आर्मीकडनं आपल्याला थोडंसं टीम बिल्डिंगकडे लक्ष द्यायचं आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर डेव्हलप करायचे आहे. तर हे फार महत्वाचं आहे की एकटा माणूस काहीही करू शकत नाही. नंतर लर्निंग ॲज अ लाईफ लॉंग हॅबिट. आपल्या छोट्या उद्योजकांना कायम लर्निंग हे घेत राहणं गरजेचं आहे. वेगवेगळे वर्कशॉप असतात, त्यातून लर्निंग घेणं गरजेचं आहे. आणि जरी आपण वर्कशॉप अटेंड केले तर त्यांनी लगेच बदल होत नाही. लर्निंग विदाऊट इम्प्लिमेंटेशन इज झिरो ROI असं मी म्हटलं आहे. जे काय आपण वाचतो, शिकतो, वेगवेगळ्या वर्कशॉपला जाऊन आपल्याला जी माहिती मिळते, ती जर आपल्या उद्योगामध्ये जर आपण इम्प्लिमेंट केली नाही तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे जे काही शिकतोय त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या बिझनेसमध्ये होणं गरजेचं आहे. कंटिन्युअस लर्निंग पाहिजे, मेंटरशिप पाहिजे, कोचिंग आपण अटेंड केलं पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. ही जी काही हॅबिट आहे, कारण आताचं जग हे बदलाचं जग आहे. व्यवसायात रोज नवीन बदल होतात आणि आपण जर त्यावरती शिकलो नाही, माहिती करून घेतलं नाही, तर आपली जी काही व्यवसाय आहे छोटा, तो बाजूला पडेल. तर लाईफ लॉंग लर्निंगची हॅबिट आपल्याला लावायची आहे. कोलॅबोरेशन ओव्हर कॉम्पिटिशन. व्हाय डोंट MSME कोलॅबोरेट मोर? तर छोटे उद्योजक जे आहे ते कोलॅबोरेशनला कमी पडतात. त्याचं कारण म्हणजे मिसट्रस्ट. जसं मी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं की मी स्वतः होल अँड सोल, मी दुसऱ्यावरती कोणावरती विश्वास टाकत नाही. मी माझ्या हाताखाली टीम तयार करत नाही, कारण माझा लोकांवरती विश्वास नाही. मीच खूप मोठा आहे, मला इगो आहे, त्यामुळे मी कोलॅबोरेट करत नाही. आणि शेअर्ड जे प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये सुद्धा मी भाग घेत नाही. तर याला सोल्युशन आहे डिजिटल क्लस्टर तयार करणं. शेअर्ड सर्व्हिसेस आहे, शेअर्ड ग्रुप आहे, त्यामध्ये आपण कोलॅबोरेशन करणं महत्वाचं आहे. जसं म्हटलं जातं की आवर नेटवर्क इज आवर नेटवर्क. आपलं जेवढं नेटवर्क मोठं तेवढं आपली नेटवर्क मोठी असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या स्पर्धकापेक्षा आपण कोलॅबोरेशन वरती जर भर दिला तर आपण आपली जी काही MSME आहे, छोटा उद्योग आहे, तो मोठा करण्यासाठी उपयोग होईल. तर कोलॅबोरेशन अप्रोच हा फार महत्वाचा आहे. फायनल जे रिफ्लेक्शन आहे की तुमच्या बिझनेसला होल्डिंग बॅक का होत आहे, तुम्ही का मागे खेचले जातात, तर फंडिंगच्या पलीकडे जाऊन तुमचा माइंडसेट तुम्हाला चेंज करायचा आहे. तुमच्या हॅबिट ज्या आहे फायनान्शियल त्या चेंज करायच्या आहे. सिस्टीम तुम्हाला डेव्हलप करायची आहे, टीम बिल्डिंग करायची आहे. तुमच्या व्यवसायामध्ये 3 काय ब्लाइंड स्पॉट आहे ते आयडेंटिफाय करायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला काम करायचं आहे. तर असं जे काही थॉट प्रोवोकिंग जे काही क्वेश्चन आहे MSME साठी, छोट्या उद्योगासाठी, ते मी डिस्कस केले. यामध्ये तुम्हाला काही माझी मदत लागली तर मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. काही हेल्प लागत असेल तर तुम्ही मला जरूर कॉन्टॅक्ट करा. माझा मोबाईल नंबर इथं आहे, माझी वेबसाईट पण मी इथे दिलेली आहे. तर असं जे काही छोटे उद्योजक आहे त्यांच्यासाठी हे डिस्कशन आपण केलं. धन्यवाद.